Hello students, we will see the point adaptation in forest and grassland animals. In this point, we will see about the herbivorous animals, carnivorous animals. Now, carnivorous animals like wild dog, fox, tiger, lion, these animals have strong legs to run fast and capture their prey. They have claws and their canine teeth are sharp and pointed. Now the question is that what is the function of such teeth? The function of these canine teeth is to tear the flesh of their prey. As the tigers and wild dogs, fox, these or lions, these are the carnivorous animals. These are carnivorous animals means मांसाहारी प्राणी आहेत, ते शिकार करून जगणारे हे प्राणी आहेत. त्यामुळे त्यांना सुळे असतात आणि या सुळ्यांचा उपयोग कशासाठी असतो तर त्यांचं जे भक्ष्य आहे, प्रे आहे, प्रे मीन्स भक्ष्य, त्याला फाडून खाण्यासाठी त्यांना ते सुळे असतात, तीक्ष्ण असे दात असतात. टायगर हॅव पॅडेड पॉज. पॅडेड पॉज मीन्स त्याचे जे तळवे असतात ते पॅडेड मीन्स गादीसारखे असते, त्या तळव्यांना खाली गादी असते, गादीसारखा मऊ भाग असतो. These padded paws enables the tigers to silently stalk their prey. Silently stalk their prey means silently stalk म्हणजे भक्ष्याच्या दिशेनं हळूहळू जाण्यासाठी हे जे गादी असलेले तळवे असतात ते त्यांना सहाय्य करतात. कोणत्याही प्रकारची चाहूल त्या भक्ष्याला लागत नाही आणि ते भक्ष्याला सहजपणे कोणतीही चाहूल लागू न देता अगदी सहज त्या भक्ष्याला पकडू शकतात. ते भक्ष्य त्यांच्या तावडीतून सुटू शकत नाहीत. दॅट्स वाय द टायगर हॅव द पॅडेड पॉज. These padded paws enables the tiger to silently stalk to their prey and easily capture their prey. The eyes of these predatory carnivorous animals are located in front of their head. त्यांचे जे डोळे असतात ह्या मांसाहारी प्राण्यांचे, त्यांचे डोळे बरोबर डोक्याच्या पुढच्या बाजूला असतात. कशासाठी असतात? दीज आईज हेल्प्स देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. ह्या पुढे डोळे असल्यामुळं अतिशय लांबवरचं जे भक्ष्य आहे ते सुद्धा त्यांना अचूकपणे ओळखता येतं. यासाठी दॅट इज फॉर स्पॉटिंग देअर प्रे फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स, these carnivorous animals has the eyes in front of their head. Okay, now the herbivorous animals, the eyes of these herbivorous animals are below the forehead. त्यांच्या कपाळाच्या खालच्या बाजूला त्यांचे डोळे असतात शाकाहारी प्राण्यांचे. नाउ these are below the forehead and on either side of the head. त्या डोक्याच्या दोन्ही बाजूला. तुम्ही जर घरामध्ये तुमच्या गाय किंवा म्हैस असेल तर पाहू शकता की शाकाहारी जे प्राणी आहेत, गाय म्हैस असेल, त्यांचे डोळे बरोबर डोक्याच्या दोन्ही बाजूला असतात. कशासाठी हे दोन्ही बाजूला असतात तर दिस स्ट्रक्चर गिव्स देम वाइड अँगल व्हिजन विच हेल्प्स टू प्रोटेक्ट देम फ्रॉम प्रिडेटर्स. ही जी डोळ्यांची रचना आहे, ही रचना त्यांना जे कार्निवरस ॲनिमल्स आहेत, मांसाहारी प्राणी आहेत, यांच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी त्यांची दृष्टी विस्तृत अशी त्यांची दृष्टी बनते. त्यांना सर्व दिशेचं पटकन दिसतं. त्यामुळं एखादा जर मांसाहारी प्राणी त्यांच्यावरती अटॅक करत असेल तर तो त्यांना पटकन लक्षात येतो किंवा पटकन दिसतो. म्हणून ह्या शाकाहारी प्राण्यांना दोन्ही बाजूला डोळे असतात, हे लक्षात घ्या. नाव the legs of these herbivorous animals are long and tapering with strong hooves. Hooves means खूर. त्यांचे जे खूर असतात ते खूर अतिशय मजबूत असतात आणि पाय लांब असतात. which enables them to run fast taking long leaps. Their long and freely moving ears can receive sounds from long distances and different directions. Deer and black bugs. What is meant by black bugs? Black bugs means काळवीट. Deer means हरिण. Deer and black bugs have colors that merge with their surroundings. आता जे हरिण आहे किंवा काळवीट आहे ह्यांचे रंग कसे असतात तर त्या सभोवतालच्या परिसर जो आहे
त्या परिसराच्या रंगाशी मिळता जुळता रंग त्यांच्या शरीराचा असतो. देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर च्युइंग टफ प्लांट मटेरियल. अगदी झाडांच्या साली खाण्यासाठी सुद्धा त्यांचे दात असे एकदम कठीण असतात, त्या साली सुद्धा ते सहज चावू शकतात. म्हणजे अशा प्रकारे आपण ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स याच्यामध्ये हर्बिवरस आणि कार्निवरस जे ॲनिमल्स आहेत त्यांचं अनुकूलन कसं झालेलं असतं, त्यांच्या डोळ्यांच्या बाबतीत झालेलं असतं, त्यांच्या दातांच्या बाबतीत झालेलं असतं. तर हे आपण पाहिलेलं आहे. आपण नाऊ वी डिफरन्शिएट देम, ह्यातला आपण फरक पाहूया. नाव वी डिफरन्शिएट herbivorous animals and carnivorous animals depending upon their legs, eyes, gait, teeth and ears. Now legs. How are the legs of carnivorous animals? The legs of carnivorous animals are very strong with sharp claws, and that of herbivorous animals are long tapering legs with strong hooves. Now eyes. The carnivorous animals has the eyes at front of the head. त्यांच्या डोक्याच्या पुढच्या बाजूला ते डोळे असतात. कीन आईस कशासाठी असतात, तर त्यांची जी दृष्टी असते ती दृष्टी अगदी भक्ष्याला सहजपणे दूरवरचं भक्ष्य टिपण्यासाठी आवश्यक अशी त्यांची ती दृष्टी त्यांना यावी म्हणून त्यांना त्या डोक्याच्या पुढच्या भागामध्ये त्यांचे डोळे असतात. मीन्स front of head, their eyes are at the front of head, keen eyesight to spot the prey from a long distance. In the case of herbivorous animals, the eyes are below the forehead on either side of the head. Then gait means what? चालण्याची जी ढब आहे त्याला gait असं म्हणतात. The gait of the carnivorous animal is silent walker during capturing the prey, and that of herbivorous is running and leaping fast. Then teeth. The carnivorous animals has pointed canines and herbivorous animals has strong molars. Okay. Then ears. Carnivorous animals has small ears and herbivorous animals has the long and freely moving ears. The examples of carnivorous animals are wild dog, fox, tiger and lion, and that of herbivorous animals deer, then antelope. These are the examples of herbivorous animals. Now the next point is adaptation in desert animals. We will see point by point. Severe scarcity of water has resulted into adaptation in the body of animals. As we know that in the desert there is a scarcity of water. त्या वाळवंटामध्ये अतिशय कमी पाणी असतं आणि कमी पाण्यामध्ये जगण्यासाठी आवश्यक अशी शारीरिक रचना त्यांची झालेली असते. म्हणजे या ठिकाणी त्याचं जे अनुकूलन आहे हे अनुकूलन कशा संदर्भात आहे की कमी पाण्यामध्ये, जे डेझर्टमध्ये पाण्याची अतिशय कमतरता असते, या पाण्याची कमतरता असलेल्या प्रदेशामध्ये जगण्यासाठी आवश्यक अशी त्यांची शारीरिक रचना झालेली असते. अशा प्रकारे त्यांचं अनुकूलन या सिव्हर स्कार्सिटी ऑफ वॉटर या पॉईंटच्या बाबतीत झालेले असते. देन दीज ॲनिमल्स ब्युरोईंग देमसेल्फ इन डीप अर्थ. खोल जमिनीमध्ये ते बिळं काढून आतमध्ये राहतात. रिमेनिंग डॉर्मंट ॲट डे टाईम अँड ॲक्टिव्ह ॲट नाईट. दिवसा ते सुप्तावस्थेत असतात पण रात्री मात्र ते त्यांचे भक्ष्य पकडण्यासाठी वगैरे बाहेर पडतात. नाव कॅरेक्टरिस्टिक्स इन कॅमल. Camel is a desert animal. What are the characteristics of these camels? That is, camel has long legs with flat and cushioned soles, folds of skin over the nostrils, long and thick eyelashes, thick skin to conserve water in the body. For example, rats, snakes, spider, lizards. These are the examples of the desert animals. We will explain this in Marathi. तर जो कॅमल आहे ह्या कॅमलचे लेग्स कसे असतात, लॉंग असतात, लांब असतात, फ्लॅट असतात, सपाट असे असतात, अँड कुशनड सोल्स, त्याचे जे तळवे असतात ते असे गादीसारखे असतात. देन फोल्ड्स ऑफ स्किन ओव्हर द नॉस्ट्रिल्स, त्याचे जे नाकपुड्या आहेत त्या नाकपुड्यांवरती त्वचेचा एक असा पडदा असतो. कशासाठी असतो तर वाळवंट आहे, वाळवंटामध्ये नेहमी त्या ठिकाणी धुळीची वादळ होत असतात किंवा धूळ खूप असते. ही धूळ नाकामध्ये जाऊ नये म्हणून त्या नाकावरती ते त्वचेचा पडदा असतो. देन थिक आयलॅशेस, त्यांच्या ज्या पापण्या आहेत त्या अतिशय अशा जाड असतात.
थिक स्किन टू कन्झर्व वॉटर इन बॉडी. शरीरामधलं जे पाणी आहे ते पाणी आतमध्ये तसंच राहावं, त्याचं फारसं बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्यांची जी त्वचा असते ती त्वचा एकदम जाड असते. कोणते कोणते प्राणी आपल्याला आढळतात बरं डेझर्टमध्ये, वाळवंटामध्ये? तर रॅट्स, उंदरं सापडतात, स्नेक्स आहेत, स्पायडर्स आहेत, कोळी असतात, लिझार्ड्स, सरडे आहेत. अशा प्रकारचे प्राणी आपल्याला डेझर्टमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, नेक्स्ट पॉईंट इज ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन्स. बर्फाळ प्रदेशामधले जे प्राणी आहेत त्यांचं ॲडॅप्टेशन कसं आहे, अनुकूलन कसं आहे ते पाहणार आहोत. लॉंग थिक हेअर ऑन द स्किन, व्हाईट ऑर सिल्वर बॉडी कलर. तर त्यांचा जो बॉडी कलर आहे तो कसा आहे, व्हाईट ऑर सिल्वर, आणि त्यांचे जे हेअर्स आहेत ते कसे आहेत, लॉंग अँड थिक. ॲज वी नो दॅट इन द स्नोवी रिजन देअर इज अ सीवर कोल्ड. अतिशय तीव्र अशी थंडी असते, आणि या थंडीपासून बचाव होण्यासाठी फॉर द प्रोटेक्शन ऑफ दिस कोल्ड द ॲनिमल्स इन स्नोवी रिजन हॅज द लॉंग थिक हेअर. त्यांना अतिशय केस असतात, केसाळ असे ते प्राणी असतात. अँड देअर बॉडी कलर इज व्हाईट अँड सिल्वर. वाय द बॉडी कलर इज व्हाईट अँड सिल्वर? आता बर्फाळ प्रदेशामध्ये आजूबाजूच्या परिसराचा जो रंग आहे तो पांढराच असतो, आणि या पांढऱ्या प्रदेशामध्ये त्यांचे जे या प्राण्यांचे जे एनिमीज असतील, शत्रू असतील, त्यांच्या शत्रूच्या नजरेपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जे कार्निवरस काय ॲनिमल्स असतील स्नोवी रिजनमधील, त्यांच्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, त्या परिसराशी साधर्म्य साधण्यासाठी, फॉर ब्लेंडिंग ऑफ दॅट region these animals has the white or silver body color. For example, which animals grows there, or which animals found there? Yak, polar bear, white fox, silver fox, mountain goat, Siberian husky dog, and snow leopard. These animals found in the snowy regions. Okay, now the next point is adaptation in aerial animals. Now the question, aerial animals means we know that aerial animal means हवेमध्ये उडणारे जे पक्षी आहेत त्यांना एरियल ॲनिमल असं म्हणतात, खेचर असं म्हणतात त्याला मराठीमध्ये. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन व्हेकल्स ऑन द रोड अँड एरोप्लेन्स? द आन्सर इज व्हेकल्स ऑन द रोड हॅव व्हील्स अँड एरोप्लेन्स हॅव विंग्स. रस्त्यावर धावणारे जे वाहनं आहेत त्या वाहनांना काय आहेत, व्हील्स आहेत, चाकं आहेत, पण एरोप्लेनला काय असतात, विंग्ज असतात, पंख असतात. ओके, नाव ॲडॅप्टेशन इन बर्ड्स. द नेक्स्ट पॉईंट, स्पिंडल शेप्ड बॉडी ऑफ बर्ड्स दॅट मिनिमाइजेस द रेजिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाइंग. व्हाय द बर्ड्स हॅज स्पिंडल शेप्ड बॉडी? त्या बर्ड्सची जी बॉडी आहे ती स्पिंडल शेप्ड कशासाठी असते? टू मिनिमाइज द रेजिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाइंग. उडत असताना हवेचा जास्त रोध होऊ नये म्हणून त्यांची बॉडी स्पिंडल शेप्ड मीन्स टॅपरिंग ऑन बोथ एंड्स. दोन्ही बाजूला निमुळती होत गेलेली आणि मध्ये फुगीर असलेली अशी ही स्पिंडल शेप्ड बॉडी या पक्ष्यांची असते. इट इज अँड ॲडॅप्टेशन. हे सुद्धा एक अनुकूलनाचं उदाहरण आहे. फीदर्स कव्हरिंग द बॉडी. त्यांची संपूर्ण जी बॉडी आहे ती पंखानं झाकलेली असते. 4 legs modified into wings. त्यांचे जे पंख आहेत, पुढच्या बाजूचे पंख, ते पंख कशामध्ये मॉडिफाय झालेले असतात? तर त्यांचे जे पाय आहेत पुढचे पाय जे आहेत ते पंखामध्ये मॉडिफाय झालेले असतात. पुढचे जे 2 पंख आहेत ते पंख म्हणजेच त्यांचे पाय आहेत. एअर सॅक्स इन द बॉडी टू इन्क्रीज ब्युअन्सी. त्यांच्या शरीरामध्ये एअर सॅक असतात. एअर सॅक म्हणजे काय? हवेच्या पिशव्या. तर ह्या हवेच्या पिशव्या शरीरामध्ये असल्यामुळं त्याच्यामध्ये हवा भरून राहते आणि त्यामुळे ते सहजपणे हवेमध्ये उडू शकतात. हॉलो बोन्स मेकिंग बॉडी लाईट इन वेट अँड ॲडॅप्टेड फॉर फ्लाइंग. त्यांची जी पोकळ हाडं आहेत या पोकळ हाडांमुळं त्यांच्या शरीराचं वजन अतिशय कमी म्हणजे हलकं असं राहतं आणि त्यामुळं त्यांना उडता येतं. इट इज अन एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन. ओके, देन द नेक्स्ट पॉईंट, ॲडॅप्टेशन इन इन्सेक्ट्स. नाव वी नो दॅट इन्सेक्ट्स, कीटक, लाईट वेट. द इन्सेक्ट्स हॅज लाईट वेट. जे कीटक असतात त्यांचं वजन अतिशय हलकं असतं. अँड टॅपरिंग बॉडी. दोन्ही बाजूला निमुळती होत गेलेली त्यांचं शरीर रचना असते. 2 pairs ऑफ विंग्स फॉर फ्लाईट. बघा, त्यांना उडण्यासाठी, हवेमध्ये वरती उडण्यासाठी
2 जोड्या असतात पंखांच्या, बट दे हॅव 6 लेग्स. त्यांना पाय किती असतात? 6 पाय असतात चालण्यासाठी. नाउ ॲडॅप्टेशन इन बॅट, वटवाघळाचं अनुकूलन कसं होतं? तर थिन फोल्ड ऑफ स्किन कॉल्ड पॅटॅजियम बिटवीन देअर 4 लेग्स अँड हिंड लेग्स. या वटवाघळाचे जे पुढचे पाय आहेत, 4 लेग्स अँड हिंड लेग्स, पाठीमागचे जे पाय आहेत, त्याच्यामध्ये त्वचेचा एक पडदा असतो. आणि हा त्वचेचा पडदा असल्यामुळंच हे जे बॅट्स आहेत, हे बॅट्स हवेमध्ये उडू शकतात. आणि हे स्टिकी असतात, त्यामुळे ते उलटे आपल्याला टांगून ठेवू शकतात झाडाला. लाईट वेट अँड ॲबिलिटी टू हँग, त्यांचं वजन अतिशय हलकं असतं आणि ते उलटे स्वतःला लटकून घेऊ शकतात. ही त्यांची ॲबिलिटी आहे. इट इज अन एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन इन बॅट्स. द नेक्स्ट पॉईंट, ॲडॅप्टेशन इन रेप्टाईल्स. सरीसृप वर्ग जो आहे, साप आहेत, सरपटणारे जे प्राणी आहेत, त्यांचं ॲडॅप्टेशन कसं आहे? स्नेक्स क्रीप विथ द हेल्प ऑफ स्केल्स ऑन देअर स्किन. त्यांच्या त्वचेवरती जे स्केल्स आहेत, खवले आहेत, त्या खवल्यांच्या साहाय्यानं साप सरपटत असतात. ओके. सम रेप्टाईल्स यूज देअर मसल्स फॉर क्रीपिंग. मसल, स्नायू, काही जे सरीसृप वर्गातले प्राणी आहेत, सरपटणारे प्राणी आहेत, ते त्यांच्या स्नायूंच्या साहाय्यानं पुढे सरकत असतात. फॉर एक्झाम्पल, हाऊस लिझार्ड, आपल्या घरामधली पाल पहा. देन गार्डन लिझार्ड मीन्स सरडा, क्रोकोडाईल. These are the animals which use their muscles for creeping. Skin and soles of feet are specially modified for creeping mode. Okay, their skin and soles, त्यांची जी त्वचा आहे आणि त्यांचे जे तळवे आहेत पायाचे, हे सरपटण्यासाठी त्यांचं अनुकूलन झालेलं असतं किंवा त्यांची ती डेव्हलपमेंट, मॉडिफिकेशन झालेलं असतं. उदाहरण द्यायचं झालं तर हाऊस लिझार्ड, घरची जी पाल आहे, आपल्या घरामध्ये जी पाल असते ती. अँड मॉनिटर लिझार्ड मीन्स घोरपड. ओके. बॉडी कलर शोज कॅमोफ्लॉग टू हाईड विथ सराउंडिंग्स. त्यांचा जो रंग आहे शरीराचा, हा परिसरानुसार, सभोवतालचा जसा परिसर असेल त्या परिसरानुसार बदलतो. म्हणजे ते गवतामध्ये गेले तर त्यांचा रंग ग्रीन होतो, किंवा वाळलेल्या गवतात गेलो तर त्यांचा रंग येलो होतो. म्हणजे रंग बदलण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. देअर कलर इज camouflage. Now the next point, adaptation for food in animals. Animals are either herbivorous and carnivorous. Then few animals are omnivorous. Omnivorous means मिश्राहारी. काही प्राणी शाकाहारी आहेत, काही प्राणी मांसाहारी आहेत, पण काही मिश्राहारी आहेत. म्हणजे ते मांस पण भक्षण करतात आणि गवत पण खातात किंवा शाकाहारी पदार्थ खातात. अकॉर्डिंग टू देअर फीडिंग देअर आर सम स्पेशियल ॲडॅप्टेशन्स. म्हणजे प्रत्येकाच्या अन्नग्रहणानुसार त्यांच्या शरीरामध्ये अनुकूलन, त्यांच्या शारीरिक रचनेमध्ये अनुकूलन झालेलं असतं. ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स. आता ब्लेंडिंग मीन्स साधर्म्य साधणं. परिसराशी साधर्म्य प्राणी कसे साधतात, त्यामध्ये अनुकूलन कसं होतं? तर ब्लेंडिंग द कलर्स विथ द दोज ऑफ देअर सराउंडिंग इज ऑल्सो अँड ॲडॅप्टेशन. म्हणजे आपण फरडा हा प्राणी माहीत आहे आपल्याला, किंवा लिझार्ड्स आहेत, गार्डन लिझार्ड्स आहेत. हे परिसरातील जे परिसर जो आहे आपला, या परिसराच्या रंगानुसार आपला रंग बदलतात. परिसरामध्ये जर हिरवागार परिसर असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या शरीराचा रंग ते हिरवा करतात. म्हणजे रंग बदलणं, परिसराशी आपल्या रंगाचं साधर्म्य साधणं, इट इज द एक्झाम्पल ऑफ अन ॲडॅप्टेशन. एक्झाम्पल द्यायचं असेल, विच आर द ॲनिमल्स विच ॲडॅप्ट्स विथ देअर कलर्स. म्हणजे त्या रंगाशी कसं अनुकूलन करतात असे प्राणी कोणकोणते आहेत? तर एक्झाम्पल लिझार्ड्स, देन ग्रासहोपर्स, टोळ शो कम्प्लीट ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग अँड दस कॅनॉट बी इझिली स्पॉटेड. नाव देअर इज आपण यापूर्वी एक ॲडॅप्टेशनची डेफिनेशन पाहिली होती. अजून एक डेफिनेशन या ठिकाणी मी दिलेली आहे की ॲडॅप्टेशन आर दी changes that take place in the various organs and life processes of organisms so as to enable them to live, feed, reproduce and protect themselves from their enemies in specific habitat and its geographical conditions. Okay, we will see another point. यापूर्वी आपण हा मुद्दा पाहिलेला आहे, पण ओके okay. We will see another point. Here is a chart.
नाव कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ओन ऑब्झर्वेशन. तुमच्या निरीक्षणानं हा चार्ट पूर्ण करायचा आहे. अशा प्रकारे पुस्तकामध्ये एक चार्ट आहे. ॲडॅप्टेशन, ॲनिमल, यूज ऑफ ॲडॅप्टेशन, अनुकूलन, प्राणी आणि त्या अनुकूलनाचा उपयोग काय या संदर्भात चार्ट आहे. विल सी इट. शार्प टीथ. Who has the sharp teeth? Lion, tiger. What is the use of adaptation? To tear the flesh. Then next adaptation, long and pointed beak. Animals, kingfisher, crane. And use of adaptation to capture the fish in water. Then adaptation, short beak. Animal, sparrow. Use to peck the grain. धान्य टिपण्यासाठी. Adaptation, long and sticky tongue. Animals, garden lizard, frog. अँड यूज ऑफ ॲडॅप्टेशन टू कॅच द इन्सेक्ट. त्यांची जी टंग असते ती चिकट असते आणि त्या चिकट टंगचा उपयोग काय? इन्सेक्ट कॅच करण्यासाठी. देन ॲडॅप्टेशन, लॉंग नेक, लांब मान काही प्राण्यांची असते. फॉर एक्झाम्पल जिराफ, एमू, ऑस्ट्रिच हे जे ॲनिमल्स आहेत त्यांची मान खूप लांब असते. काय उपयोग आहे त्याचा? जे बर्ड्स आहेत त्यांची जी लांब मान असते ती कशासाठी असते? टू हॅव अ लॉंग डिस्टन्स गेज. खूप लांब अंतरावर त्यांना दिसण्यासाठी त्यांची मान अशी उंच असते. अँड जिराफची कशासाठी असते? टू ईट लिव्ज फ्रॉम द टॉप ऑफ द ट्री. उंच शेंड्यावरची सुद्धा पानं त्याला झाडाच्या खाता यावीत जसे यासाठी त्या जिराफाची मान खूप उंच असते. नाव वी विल कम टू द प्रिव्हियस पॉइंट. ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट. हिअर इज द चार्ट दॅट इज प्लांट, हॅबिटॅट, टाईप ऑफ रूट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्ज अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम. ओके. आता हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपल्या पाठाच्या पहिल्याच पेजवरती आहे आणि तो आपला राहून गेला होता, तो आता आपण पाहणार आहोत. प्लांट लोटस. हॅबिटॅट. हॅबिटॅट मीन्स त्याचं वसतिस्थान कुठं आहे? ॲक्वॅटिक. प्लांट लोटस ग्रोज इन वॉटर, दॅट्स वाय इट्स हॅबिटॅट इज ॲक्वॅटिक. What types of root has the lotus? Lotus has fibrous roots. Characteristics of leaves, large and round with waxy layer. And characteristic of stem. Stems are hollow and flexible. पोकळ आणि लवचिक असे स्टेम्स त्या कमळाचे असतात. Then cactus, निवडुंग. Habitat desert. Type of root deeply penetrating. Characteristics of leaves, cannot see leaves. Cactus has no leaves. And characteristic of stem is thick, fleshy, green stem. Banyan tree. Habitat land. Type of root, some in soil, some in aerial. आपल्याला माहिती आहे की बन्यान म्हणजे वडाचं झाड जे असतं त्याच्यात मुळं जे असतात ती जमिनीमध्ये खोल गेलेली असतात, पण फांदीला पण त्याला जे टेंड्रिल्स आलेले असतात किंवा त्याला जे मुळं सुटलेले असतात त्याला एरियल रूट्स असं म्हणतात. तर ती एरियल रूट्स, फांदीला सुटलेली जी मुळं आहेत ती सुद्धा त्याची मुळंच आहेत. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्ज आर बिग अँड ग्रीन. अँड स्टेम इज हार्ड अँड टॉल. ओके. नाव वी विल स्टॉप हिअर. वी हॅड कम्प्लिटेड this lesson till adaptation for blending with the surroundings. हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि ह्या नोट्स लिहून घ्या आणि खूप छान अभ्यास करा. तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा. ओके.